विधान भवनातील राडा प्रकरणी नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकलेला अटक, आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांना हा राडा भोला। पोलिसांकडून जितेंद्र आव्हाडांची धरपकड, पोलिसांची गाडी रोखत आव्हाड थेट गाडीखाली शिरले। आव्हाडांना गाडीखालून खेचत बाहेर काढत पोलीस नितीन देशमुखांना घेऊन गेले। विधान भवनात आज अभ्यागतांना प्रवेश नाही, राड्यानंतर येलो पासधारकांनाच प्रवेशास आता मज्जाव, तर इतर व्यक्तींना विशेष परवानगीचं पत्र घेऊनच विधान भवनात प्रवेश। विधानसभेत मारामारीचा प्रकार अशोभनीय, कारवाई झालीच पाहिजे, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, तर कडक कारवाई करण्याचं नार्वेकरांचं आश्वासन। राज ठाकरे आज मीरा रोडच्या दौऱ्यावर, मराठीच्या मुद्द्यावरून काढलेल्या मोर्चानंतर राज ठाकरेंचा पहिलाच मीरा रोडचा दौरा, संध्याकाळी 7 वाजता ते दाखल होणार। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस आग्रही, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची उद्धव ठाकरेंना विनंती, विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटलांचं नाव चर्चेत। ठाण्यात एकाच महिलेकडनं अनेक बड्या सरकारी अधिकाऱ्यांविरोधात हनी ट्रॅपची चर्चा, बड्या अधिकाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचाही संशय, तर ब्लॅकमेलिंगमुळे एका अधिकाऱ्यानं आत्महत्या केल्याची माहिती। आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडेंवर गुन्हा दाखल, पतीच्या हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळावा यासाठी विषप्राशन केल्यानं बीड पोलिसात गुन्हा। नाशिक कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळाची कामं पूर्ण करा, विधान भवनातील आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश, तर कुंभमेळ्याच्या दृष्टीनं शिर्डी विमानतळ महत्त्वाचं। नागपुरात 30,000 लाडक्या बहिणींचे अर्ज बाद, कागदपत्रांची पडताळणी अद्यापही सुरूच, अपात्र होणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या आणखी वाढण्याचीही शक्यता। पुण्याच्या हिंजवडीतील माण परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई, अतिक्रमणासंदर्भात सर्वेक्षण सुरू, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कठोर पावलं।